तर पेपर फुटी आणि परीक्षा व्यवस्थेतल्या कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरती जे आंदोलन सुरू झालं होतं तेव्हा सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके हेच चेहरे होते। पण गेल्या 10 दिवसांमध्ये विद्यार्थी आंदोलनाला चढणारा राजकीय रंग आता अधिक तीव्रतेने अधोरेखित होऊ लागलाय। त्यातही आपल्या महाराष्ट्रात तो जरा जास्तच ठळक झालाय, कारण महाराष्ट्रातील 2 महत्त्वाचे विरोधी नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी सुद्धा विद्यार्थी आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला। त्यामुळे या निर्णयाकडे केवळ आंदोलनाला दिलेला पाठिंबा म्हणून नाही, तर बदलत्या राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं जातंय। विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधूंच्या राजकीय भूमिकांमध्ये एक वेगळा पॅटर्न दिसून येतोय। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोघेही अनेक वर्षांनी एकाच मंचावर आले, एकत्र आले। मराठी अस्मिता हा दोघांमधला समान धागा बनला किंवा त्यांनी तो बनवला। आता पेपर फुटीच्या मुद्द्यावरही दोघांनी एकत्रित भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बदलत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। यात आणखी एक राजकीय पैलू अधोरेखित होतो। अलीकडेच उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनासारख्या हिंदुत्वाशी संबंधित विषयांबद्दलची भूमिका घेतली होती। पण रामरक्षा आंदोलनाला थोडासा ब्रेक लावत आता उद्धव ठाकरेंनी जो विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिलाय तो अधिक चर्चेत आहे। तर आज दादरच्या शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले होते आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली, आंदोलन केलं। पण या आंदोलनाची सर्वाधिक चर्चा झाली ती विरोधी पक्षांच्या सहभागामुळे। उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये अभिनेते अतुल कुलकर्णी हेही सहभागी झाले होते। त्यामुळे आंदोलनाला सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून सुद्धा बळ मिळाल्याचं चित्र दिसून आलं। एकंदरीतच शिवाजी पार्कवरच्या आंदोलनानं एक संदेश अगदी स्पष्टपणे दिलाय की विद्यार्थ्यांचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा मुद्दा, विद्यार्थ्यांचा आवाज आता फक्त शैक्षणिक राहिलेला नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आणि मुद्दाही बनलाय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही। दिल्लीमध्ये या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला। ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये आज तिरंगा आहे। या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाही। या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत। बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते। तर मुंबईच्या शिवाजी पार्कवरच्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पक्षाचे अभिजित दिपके यांच्याशी फोनवरून संवादही साधला। या संवादातनं महाराष्ट्रातले विद्यार्थी आंदोलन आणि महाराष्ट्रातलं विद्यार्थी आंदोलन आणि दिल्लीतलं आंदोलन यांना जोडण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केल्याची चर्चा आहे। याआधी उद्धव ठाकरे हे स्वतः दिल्लीत गेले होते। जंतर मंतरवरच्या आंदोलनस्थळी त्यांनी अभिजित दिपकेंची भेट घेत त्यांना समर्थन दिलं होतं। त्यामुळे अभिजित दिपके यांच्याशी थेट संवाद साधून ठाकरेंच्या पक्षानं आंदोलनातल्या नेतृत्वाशी संपर्क, संवाद कायम ठेवलाय। एकूणच ठाकरेंच्या पक्षाचा या आंदोलनाशी केवळ सहानुभूतीचा नाही, तर सक्रिय राजकीय संपर्क असल्याचंही दाखवून देण्याचा प्रयत्न आज ठाकरेंच्या माध्यमातून झाल्याचं दिसून येत आहे। तर पेपर फुटी विरोधातल्या आंदोलनानं महाराष्ट्राच्या राजकारणाला सुद्धा एक प्रकारे नवीन वळण दिलंय। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती ठाकरे आक्रमक झालेले असून रविवारी मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं गेलंय। त्यामुळे राज्यभर स्वतंत्रपणे आंदोलन करणारे विरोधी पक्ष आता ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। शिक्षण, रोजगार आणि पेपर फुटीचे मुद्दे आता केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही आहेत, तर विरोधकांच्या राजकीय अजेंड्याचंही केंद्र बनत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे हिंदुत्वासोबतच तरुण मतदारांच्या प्रश्नांवरती सुद्धा विरोधकांची नवी रणनीती आकार घेणार का, हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं असेल।